मित्रांनो, तेजोवलय न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। तळेगाव श्यामजी पंत येथील सीडेड एक्सप्लो प्रायव्हेट लिमिटेड व इंडियन रेड क्रॉस सोसायटी शाखा आर्वीच्या वतीने रविवारी 26 तारखेला मोफत गर्भाशय मुक्त कर्करोग प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन येथील पावडे नर्सिंग होम येथे करण्यात आले होते। या शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर अरुण पावडे यांच्या हस्ते रेड क्रॉस सोसायटीचे संस्थापक हेनरी डुनेट व सरस्वती यांच्या फोटोचे पूजन करून करण्यात आले। यावेळी सीडेडचे संचालक आनंद गायतोंडे, सोमेश्वर साठवणे, राठी ॲडव्होकेट विनोद देशपांडे, डॉक्टर प्रतिभा पावडे, ॲडव्होकेट अरुणा देशपांडे, अनिल भट, नंदकिशोर दीक्षित, रेड क्रॉस सोसायटी आर्वी शाखेचे कार्यकारी अध्यक्ष राजाभाऊ तेलरांदे, उपाध्यक्ष डॉक्टर प्राध्यापक अविनाश कदम, सचिव डॉक्टर अभिलाष धरमठोक आदी उपस्थित होते। गर्भाशय मुक्त कर्करोगाचे प्रमाण भारतातील महिलांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे। यावर प्रतिबंध घालण्याकरता लस उपलब्ध झाली आहे। मुलींच्या आरोग्याकरता 9 ते 14 वयोगटातील मुलींचे लसीकरण होणे आवश्यक असल्यामुळे जास्तीत जास्त मुलीपर्यंत याचा लाभ पोहोचावा हा या शिबिरामागचा मुख्य उद्देश आहे, असे डॉक्टर पावडे यांनी सांगितले। लोकांमध्ये अवेअर नसल्यामुळे त्यांना रिस्पॉन्स फार चांगला मिळाला नाही, परंतु सुदैवाने आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही आपल्या तहसीलमध्ये लोकांना या लसीबद्दल, या बिमारीबद्दल माहिती दिल्यानंतर आज बघाल तर टाकरखेडा, चिंचोली, पाचोड, बेडोना आणि मागल्या आर्वीला सुद्धा 500 आणि आज 112 म्हणजे 612 लसीचे आमच्याकडे रजिस्ट्रेशन झाले। त्यांचा आम्ही पूर्ण वॅक्सिनेशन करतो आहे। आज दुसऱ्या टप्प्यातला हा दुसरा डोस आहे, म्हणजे हा चौथा डोस समजा। बाकी आधी लोकांना 2 डोस झाले आणि मागच्या वेळी ज्यांनी थर्ड डोस घेतला त्यांना आता सेकंड डोस घेतो आहे। तर तो अवेअरनेस केल्यामुळं त्यांना हे 2 डोस 6 महिन्याच्या अंतराने जे मिळालं त्याच्यामुळं नक्कीच या लोकांचं गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे मुक्तता होईल। आज ज्या आपल्या मुली आहेत छोट्या, त्या जेव्हा मोठ्या होतील तेव्हा हा जो कॉमन डिसीज कॅन्सर सगळ्या लेडीजमध्ये दिसून येतो त्याचं नक्की निर्मूलन झालेलं दिसेल। या उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत 325 मुलींचे लसीकरण करण्यात आले, तर रविवारी बालरोग तज्ञ डॉक्टर सचिन हिवसे, डॉक्टर भूषण होले व डॉक्टर श्रीकांत देशपांडे यांनी 26 मुलींचे लसीकरण केले। या शिबिराला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे राज्य सचिव अनंतराव मोहोड, वर्धा जिल्हा उपाध्यक्ष चंदू जोरे, शहर अध्यक्ष प्राध्यापक भुयार, नगराध्यक्ष स्वाती गुल्लाने, उपनगराध्यक्ष गौरव जाजू, माजी नगरसेवक प्रकाश गुल्लाने, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख दशरथ जाधव तथा नगर परिषदेचे सभापती, नगरसेवक, पत्रकार आदींनी भेटी दिल्या। यावेळी आयोजकांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। हा शिबिर यशस्वी करण्याकरिता प्रमोद पाटणे, प्राध्यापक नितीन बोडके, किशोर चोरडिया, सुशील ठाकूर, जाकीर हुसेन, गिरीश राठी, डॉक्टर अमन ठाकरे, लक्ष्मणराव आगरकर, प्राध्यापक हरिभाऊ विरुळकर, सुशील लाठीवाला, प्रवीण शिरपूरकर, प्रमोद नागरे, मोहन चांडक, अनिश चोरडिया, वीरेंद्र लाठीवाला, संदीप बुधवानी, विजय चोरडिया, प्राजक्त कसर आदींनी परिश्रम घेतले। मित्रांनो, आपल्या परिसरात घडलेल्या घटना, होणारे व झालेले कार्यक्रम, भ्रष्ट कारभार, शासकीय कामात दिरंगाई आदींची माहिती भ्रमणध्वनीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवा। योग्य न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करू। कुणाचीही गय केल्या जाणार नाही। आमच्या तेजोवलय न्यूज चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनची बटन दाबा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।